श्री स्वामी समर्थ. आपल्या सर्वांचे माझ्या या यूट्यूब चॅनलवर अगदी मनापासून स्वागत. स्वामी महाराजांच्या कृपेने आपल्या सर्वांच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होत येणारा प्रत्येक दिवस हा आपल्यासाठी सुखाचा, समाधानाचा आणि आनंदाचा जावो ही स्वामींचरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या व्हिडिओला सुरुवात करते. दिवाळी हा सण आपण कार्तिक महिन्यातील अमावस्येला साजरा करत असतो. म्हणजेच या अमावस्येला आपण लक्ष्मी पूजन करत असतो आणि वर्षातील सर्वात मोठ्या अमावस्यांपैकी ही सर्वात मोठी अमावस्या असते. तर या अमावस्येला म्हणजेच या लक्ष्मी पूजनाच्या दिवशी लक्ष्मी माता आणि गणपती बाप्पांची पूजा केली जाते. तर ही अमावस्या आली आहे 12 नोव्हेंबरला आणि याच दिवशी आहे लक्ष्मीपूजन. म्हणजेच आपल्याला दुहेरी याचा फायदा मिळणार आहे. म्हणजेच लक्ष्मीपूजन केल्यामुळं लक्ष्मी मातेचा देखील आपल्याला आशीर्वाद प्राप्त होणार आहे आणि या अमावस्येला जर आपण काही उपाय केले, काही सेवा केल्या तर याचा देखील आपल्याला नक्कीच फायदा होणार आहे. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आज आपण या दिवाळी अमावस्येच्या रात्री आईनं आपल्या मुलांसाठी, मुलांच्या भविष्यासाठी कापरासोबत एक वस्तू जाळायची आहे. आता ही वस्तू कोणती जाळायची आहे तर हे आपण व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. तर आज आपण जो उपाय पाहणार आहोत, जो करणार आहोत, तर हा उपाय केल्यामुळं आपल्या मुलाच्या प्रगतीमध्ये येणारे जे अडथळे असतील तर ते अडथळे दूर होण्यास यामुळे मदत होणार आहे. किंवा जर कोणी नजर दोष केला असेल किंवा करणी बाधा केली असेल तर ती देखील दूर होणार आहे. किंवा मुलाचं जर अभ्यासामध्ये जर लक्ष लागत नसेल, मुलगा जर घरामध्ये सतत जर किरकिर करत असेल किंवा जेवणाकडे दुर्लक्ष होणं, मोठ्यांचं ऐकायचं नाही किंवा मुलं ही अभ्यासात खूप हुशार असतात, परंतु अचानक असं काहीतरी होतं की मुलं ही अभ्यासात पाठीमागं पडायला लागतात किंवा त्यांची प्रगती कुठंतरी मंदावते. तर यासाठी आपल्याला या दिवाळी अमावस्येच्या रात्री हा अत्यंत प्रभावशाली असा हा उपाय करायचा आहे. हा उपाय केल्यानं आपल्या मुलांच्या प्रगतीमध्ये येणारे सर्व अडथळे तर दूर होणारच आहेत. त्याचबरोबर आपल्या पतीची देखील प्रगती होणार आहे, आपल्या घराची भरभराट होणार आहे आणि आपलं घर हे सुखसमृद्धीनं भरून जाणार आहे. घरामध्ये लक्ष्मी मातेचा देखील वास राहणार आहे. तर आता असा हा कोणता उपाय करायचा आहे तर हे जाणून घेण्यापूर्वी चॅनलवर जे नवीन आहेत त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पाहत असताना व्हिडिओला लाईक करायला विसरू नका, जेणेकरून असेच आपले येणारे नवनवीन माहितीमय आणि भक्तिमय व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील. आपण दिवाळी हा सण अगदी उत्साहाने आणि आनंदाने साजरा करत असतो आणि दिवाळीमध्ये हे जे लक्ष्मीपूजन आपण करतो तर हे लक्ष्मीपूजन करण्यामागे असा हेतू असतो की घरामध्ये धनसंपत्ती, ऐश्वर्य व आरोग्य सतत नांदत राहो आणि अज्ञानाचा नाश होऊ दे अशी आपण देवी मातेला प्रार्थना करतो आणि म्हणूनच या दिवशी लक्ष्मीपूजन केलं जातं. आपल्या घरामध्ये सुखसमृद्धी यावी, आपल्या घराची भरभराट व्हावी, आपलं घरे धनधान्याने संपत्तीनं भरावं अशी या दिवशी लक्ष्मी मातेला प्रार्थना केली जाते, साकडं घातलं जातं. आणि या दिवाळीच्या दिवशी, या लक्ष्मीपूजनाच्या दिवशी संध्याकाळी या लक्ष्मी मातेची पूजा केली जाते. घरासमोर रांगोळी काढली जाते, दारावरती झेंडूचं तोरण लावलं जातं. तसंच फराळाच्या लाह्या, बत्तासे यांचा नैवेद्य दाखवून या अमावस्येला आपण हे लक्ष्मीपूजन साजरे करतो. अश्विन अमावस्येच्या रात्री लक्ष्मी माता सर्वत्र संचार करत असते आणि आपल्या निवासासाठी योग्य असं स्थान शोधून जेथे चारित्र्यवान, कर्तव्यदक्ष, संयमी, धर्मनिष्ठ, देवभक्त आणि क्षमाशील पुरुष आणि गुणवती आणि पतिव्रता स्त्रिया असतात त्यांच्या घरी वास्तव्य करणं लक्ष्मी मातेला आवडतं. आणि म्हणूनच या लक्ष्मी पूजना दिवशी आपल्या घरातील जी अलक्ष्मी असती, घरातील जो केर कचरा असतो तो घराच्या बाहेर फेकला जातो आणि घराचे पावित्र्य टिकवून ठेवलं जातं. आणि या अमावस्येच्या दिवशी रात्री अलक्ष्मीचे निस्सारण म्हणजेच रात्री 12 वाजता आपल्या घरातून हा केर बाहेर काढला जातो आणि लक्ष्मी मातेचं आपल्या घरामध्ये स्वागत केलं जातं. तर अशा प्रकारे आपल्याला हे लक्ष्मी पूजन करायचं आहे. आणि आता हे लक्ष्मी पूजन झाल्यानंतर संध्याकाळी आपल्याला हा उपाय करायचा आहे. आपल्या घरातील सर्व कामं झाल्यानंतर, आपले हे पूजन झाल्यानंतर आणि आपल्याला थोडीशी मोकळीक भेटल्यानंतर घरातील महिलांना म्हणजेच आईला, तर त्यानंतर आपल्या आईनं आपल्या मुलांसाठी हा उपाय करायचा आहे. तर आता हा उपाय करण्यासाठी काय करायचं आहे तर आपल्या मुलाला पूर्वेकडे तोंड करून एका पाटावरती किंवा एखाद्या खुर्चीवरती बसवायचं आहे. त्यानंतर आईनं एक नारळ घ्यायचा आहे आणि हा नारळ एका ताटामध्ये किंवा एका भांड्यामध्ये ठेवायचा आहे आणि या नारळावरती 2 लवंगा ठेवायच्या आहेत, थोडीशी मोहरी ठेवायची आहे, चिमूटभर मीठ ठेवायचं आहे आणि त्याचबरोबर भीमसेनी कापराच्या वड्या ह्या 2 ठेवायच्या आहेत. आणि हे सर्व घेऊन ही जी ताट घ्यायचं आहे आणि या ताटातील नारळाला पेटवायचं आहे. आणि हे जो नारळ आहे तर तो आपल्या मुलाच्या डोक्यापासून पायाच्या बोटापर्यंत म्हणजे पायापर्यंत 7 वेळा आपण ज्याप्रमाणे मुलाची दृष्ट काढतो किंवा घड्याळाच्या काट्याप्रमाणे आपल्याला या मुलावरून आपल्याला उतरवायचं आहे. मग आपल्या घरामध्ये 1 मुलगा असो, 2 मुलं असो किंवा 3 मुलं असो, तर अशा प्रकारे आपल्या मुलांवरून हे 7 वेळा उतरवायचं आहे. म्हणजे
म्हणजेच एकच नारळ घ्यायचा आहे, त्यासाठी वेगवेगळे सेपरेट नारळ घेण्याची काही गरज नाही. तर हा नारळ घ्यायचा आहे, याच्यावरती 2 भीमसेनी कापराच्या वड्या, 2 लवंगा आणि चिमूटभर मीठ आणि चिमूटभर जी मोहरी आहे, तर ते हे सर्व घेऊन आपल्या मुलाच्या डोक्यापासून आपल्या मुलाच्या पायाच्या बोटापर्यंत म्हणजे अंगठ्यापर्यंत आपल्याला हे घड्याळच्या काट्याप्रमाणे उतरवायचं आहे. ज्याप्रमाणे लहान मुलाची दृष्ट काढतो त्याप्रमाणे. आणि हे आपल्याला 7 वेळा उतरवायचं आहे, म्हणजे 7 वेळा हा उपाय आपल्याला करायचा आहे. आणि हे करत असताना आपल्याला इडापिडा टळू दे, आपल्या मुलाच्या प्रगतीमध्ये येणारे सर्व अडथळे दूर होऊ दे, मुलाची प्रगती होऊ दे, मुलाला प्रत्येक कामामध्ये यशप्राप्ती होऊ दे, मुलाची अभ्यासामध्ये लक्ष लागू दे किंवा मुलाच्या बाबतीतल्या काही समस्या असतील, अडचणी असतील, तर त्या सर्व बोलून दाखवायच्या आहेत. म्हणजेच आपल्या मुलाच्या बाबतीत ज्या काही आपल्या अडचणी असतील, समस्या असतील किंवा मुलगा जर चिडचिड करत असेल, ऐकत नसेल, अभ्यास करत नसेल, अभ्यासात त्याचं लक्ष लागत नसेल, तर या सर्व गोष्टी आपल्याला हे 7 वेळा उतरवत असताना आपल्या मुलासाठी बोलून दाखवायच्या आहेत. आणि आपल्या मुलाला जर कोणती बाहेरची बाधा असेल, नजर दोष असेल, तर ते देखील दूर होण्यासाठी आपल्याला हे बोलून दाखवायचं आहे, बोलायचं आहे. आणि त्यानंतर काहीही न बोलता हे जे आपला नारळ आहे, तर तो आपल्या घराच्या बाहेर, उंबरठ्याच्या बाहेर नेऊन ठेवायचा आहे. जर तुम्हाला जमणार असेल, म्हणजेच घरातील एखादा जर पुरुष मंडळी हा जर नारळ या रात्रीच्या वेळेला जर वाहत्या पाण्यामध्ये जर नेऊन सोडत असेल, तर चांगलीच गोष्ट आहे. परंतु जर रात्रीचं जर शक्य झालं नाही, तरी दुसऱ्या दिवशी सकाळी हा जो नारळ आहे, तर तो वाहत्या पाण्यामध्ये सोडून द्यायचा आहे. मग तो त्याच्या वडिलांनी जरी नेऊन सोडला किंवा दुसऱ्या कोणी देखील नेऊन सोडला तरी चालू शकतो. परंतु हा उपाय आईनंच आपल्या मुलांसाठी करायचा आहे. तर हा जर उपाय केला, तर आपल्या मुलाच्या प्रगतीमध्ये येणारे जे अडथळे असतील, तर ते सर्व दूर होणार आहेत. आणि आपण हे जे कापुरे जाळलं आहे, लवंग जाळले आहेत, तर हे संपूर्ण जळतील याची आपल्याला काळजी घ्यायची आहे. नारळ पूर्ण जळला नाही तरी चालू शकतो, परंतु ह्या ज्या वस्तू आपण ज्या ठेवलेल्या आहेत, मोहरी, मीठ आणि लवंगा, कापूर, तर ह्या सर्व जळाव्यात याची आपल्याला काळजी घ्यायची आहे. आणि हे सर्व जाळून झाल्यानंतर आपण हा नारळ नारळ आपल्या दरवाजाच्या उंबरठ्याच्या बाहेर नेऊन टाकायचा आहे, ठेवायचा आहे म्हणजेच. आणि दुसऱ्या दिवशी वाहत्या पाण्यामध्ये सोडून द्यायचं आहे. आणि हे केल्यामुळं आपल्या मुलावरती जी नकारात्मकता मुलामध्ये निर्माण झालेली असेल किंवा घरामध्ये जी नकारात्मकता असेल, तर ती दूर होण्यास मदत होणार आहे. किंवा कोणी जर नजरबाधा केली असेल किंवा कोणता दोष जर लागला असेल, तर तो देखील यामुळं दूर होण्यास मदत होणार आहे. आणि हा अत्यंत प्रभावशाली असा उपाय आहे. आणि हा तुम्ही या अमावस्येच्या रात्री अवश्य करायचा आहे. त्याचबरोबर आता आपल्याला पुन्हा असाच एक अत्यंत प्रभावशाली असा उपाय करायचा आहे. आणि हा उपाय केल्यानं आपल्या घराची भरभराट होणार आहे, घरे धनधान्याने भरणार आहे आणि लक्ष्मी मातेचा वास देखील आपल्या घरामध्ये राहणार आहे. आणि त्याचबरोबर आपल्या पतीच्या कामामध्ये किंवा कोणत्याही गोष्टीमध्ये जे अडथळे येत असतील, तर ते सर्व अडथळे देखील दूर होण्यास यामुळे मदत होणार आहे. तर या अमावस्येच्या दिवशी आहे लक्ष्मीपूजन. आणि या लक्ष्मीपूजनाच्याच दिवशी आपल्याला रात्री हा मुलांसाठी उपाय झाल्यानंतर आपण काय करायचं आहे, पुन्हा एकदा 2 भीमसेनी कापराच्या वड्या घ्यायच्या आहेत आणि एका वाटीमध्ये किंवा एका भांड्यामध्ये आपल्याला हे ठेवायचे आहेत. त्याचबरोबर लक्ष्मी मातेला अत्यंत प्रिय असणाऱ्या 2 लवंगा आपल्याला घ्यायच्या आहेत. आणि या 2 लवंगा आणि हे कापूर आणि याचबरोबर आपल्याला याच्यामध्ये थोडंसं मीठ देखील टाकायचं आहे. आणि हे सर्व आपल्याला घरामध्ये जाळायचं आहे. याचा आपल्या घरामध्ये धूर करायचा आहे. आणि आपल्या घरातील कानानं कोपरा आपल्याला हे पूर्ण फिरवायचं आहे. आणि हे फिरवत असताना देखील आपल्या घरावरची जी संकट आहेत, इडापिडा आहेत, तर ते टळू दे. आपल्या घरामध्ये लक्ष्मी मातेचा वास राहू दे. आमच्या घरावरती कोणतेही संकट येऊ देऊ नको. मुलाबाळांची प्रगती होऊ दे. असे ज्या आपल्या मनातील काही समस्या असतील किंवा आपल्या ज्या इच्छा असतील, तर ते बोलून दाखवत आपल्याला संपूर्ण घरामधून हे फिरवायचं आहे. इतकंच की बाथरूम, टॉयलेटमध्ये देखील आपल्याला हे घेऊन जायचं आहे. जिथं जिथं नकारात्मकता आपल्याला जाणवते, की जिथून जिथून आपल्या घरामध्ये नकारात्मकता येऊ शकते, तर अशा ठिकाणी म्हणजेच घराचा कानानो कोपरा आपल्याला संपूर्ण घरामध्ये हे फिरवायचं आहे. आणि याचा प्रत्येक ठिकाणी आपल्या घरामध्ये धूर गेला पाहिजे, अशा प्रकारे आपल्याला हे धूप फिरवायचे आहे. त्यानंतर हे सर्व झाल्यानंतर आपल्या उंबरठ्याच्या बाहेर, दरवाजाच्या बाहेर आपल्याला हे नेऊन ठेवायचं आहे. आणि हा उपाय केल्यामुळं आपल्या पतीच्या प्रत्येक कामामध्ये ज्या अडचणी येत असतील किंवा
त्याला जर सतत अपयश येत असेल किंवा घरामध्ये जर पैसा अडका टिकत नसेल, लक्ष्मी टिकत नसेल, तर ह्या सर्व अडचणी दूर होण्यास मदत होणार आहे. आपलं घर हे धनधान्याने भरणार आहे. लक्ष्मी मातेचा वास आपल्या घरामध्ये राहणार आहे आणि त्यासाठीच आपल्याला हा अत्यंत प्रभावशाली आज मी जे 2 उपाय सांगितलेले आहेत, तर ते करायचे आहेत. आता आपण हा कापूर जाळतो, तर हा कापराच्या सुगंधाने आणि लक्ष्मी मातेला या लवंगा प्रिय असल्यामुळे लक्ष्मी माता आपल्या घराकडे आकर्षित होते, खेचली जाते आणि त्यामुळं आपल्या घरावरती जे कोणी जर नजरबाधा केली असेल किंवा दोष असतील, कोणत्याही अडचणी असतील, करणी केली असेल किंवा कितीही मोठे संकट असेल, तरी देखील ते दूर होण्यास यामुळं मदत होणार आहे. तर अशा प्रकारे मी जो आज उपाय सांगितलेला आहे, तर तो प्रत्येक आईनं आपल्या मुलासाठी आणि आपल्या पतीसाठी, आपल्या घराच्या भरभराटीसाठी या अमावास्येला अवश्य करायचा आहे. तर अशा प्रकारे आपला आजचा हा व्हिडिओ इथंच थांबवते. ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून जरूर कळवा. माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद.